हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही गेले काही व्हिडिओमध्ये ऐकतच आहात की मी कुठे जाणार आहे. तर आज फायनली त्याचा व्हिडिओ येतो आहे. मी गेलेली आहे माझ्या मामाच्या गावाला, म्हणजेच संकेश्वरला. कारण माझ्या बहिणीचं लग्न होतं. म्हणजे लग्न तसं तर होतं कोल्हापूरला, म्हणजे मी प्रॉपर कोल्हापूरलाच आधी गेलेले. पण नंतर खूप फोन यायला लागले माझ्या भावांचे, बहिणीचे, मामांचे वगैरे की ये म्हणून मग मी परत संकेश्वरला गेले. कारण इतके सगळेजण फोर्स करत होते ये म्हणून, त्यामुळे मला जावं लागलं. पण इतकी भारी मजा आली ना, सगळीकडे जाऊन वगैरे खूप भारी वाटलं. खूप वर्षांनी मी सगळ्यांना भेटले. इतकं सुंदर, इतकं भारी. म्हणजे मी लहानपणी मम्मीसोबत एकटी जायचे मामांकडं राहायला. पण ते लहानपणीचं तर लग्न झाल्यावरती तर मी पहिल्यांदा 4 वर्षातून पहिल्यांदा आता गेली आहे मी. खूप भारी वाटत होतं. त्यानंतर तिथं सगळं मेहंदीचा कार्यक्रम वगैरे झाला. सगळे थोडं डान्स केला, जेवण झालं. त्यानंतर इथं सगळेजण बनवत होते अक्षता, म्हणजे लग्नाला जे लागतात त्या अक्षता बनवत होते. तसं तर लग्न मुलाकडं होतं, त्यांनीसुद्धा बनवत असतील, पण आपण सुद्धा त्यामध्ये थोडे मिक्स करायचे असतात, त्यामुळे ह्यांनीसुद्धा थोडे बनवलेल्या. खूप छान सगळे कार्यक्रम झाले. पण मी सगळे कार्यक्रम मिस केले. त्यामुळं म्हणजे मी लग्नाला जायच्या आदल्या दिवशी गेलेले, म्हणून हा एक तरी मला कार्यक्रम मिळाला. पण खूप भारी कार्यक्रम सगळे झालेले. माझ्या मावशी, मामा, त्यांची मुलं, खूप भारी, इतकं भारी वाटत होतं ना सगळ्यांना भेटून. खरंच मी ना ते शब्दात मांडू नाही शकत. आणि मी लहानपणापासून जायचे, मम्मीसोबत जायचे, एकटी राहायला जायचे मामाकडं. मामाच्या लग्नाच्या आधीपासून जात होते. इतके सगळेजण लाड करायचे ना माझा, आणि आत्तासुद्धा करतात. आणि मामाचं लग्न झाल्यावरती मामीसुद्धा मला इतका लाड करतात. खूप छान. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी मला असं कधीच वेगळं असं समजलेलं नाही आहे. आणि आत्ता त्यांची मुलीसुद्धा मला खूप छान व्यवस्थित सांभाळून घेतात. हे बघा, हे सगळे माझे बहीण भाऊ आहेत, मामा आहेत. खूप छान लय भारी, इतकं भारी वाटत होतं ना मला, मस्त वाटत होतं. त्यानंतर आता इथं अक्षता करून झालेल्या होत्या. हे झालं सगळं. त्यानंतर आम्ही सगळे गेलो नाचण्यासाठी. म्हणजे सगळी पोरं नाचत होते, म्हणजे मी सुद्धा नाचले, पण व्हिडिओ नाही घेतला. मुलं पण सगळे नाचत होते, मुली पण नाचत होत्या. ह्याच्या आदल्या दिवशीसुद्धा हे भरपूर नाचलेले, पण मी आज आलेले म्हणून हे सगळे नाचत होते का माझ्यासाठी, म्हणजे मला एन्जॉय करता यासाठी. खूप भारी एन्जॉय केला, सगळे नाचत होते. आणि ह्या आमच्या मामी बघा आतमध्ये नाचतात. म्हणजे ह्यांना बाहेरून नाचायला कोणच अडवत नाही. तरीसुद्धा ह्यांची इतकं कामं वगैरे चाललेली आहे, त्या कामामुळे यांना बाहेर येता येत नव्हतं. त्यामुळे ते कामं करत आतल्या आत नाचत होत्या. बघा कशा दोघी, एकीने टॉवेल घेतलेला, एकीने बेडशीट घेऊन कशा नाचत होत्या. त्यांना किती आम्ही बाहेर बोलत होतो तरीसुद्धा ते येत नव्हत्या. मग त्या आतच एन्जॉय करत होत्या. म्हणलं तुम्ही आत करा, आम्ही बाहेर करतो. आम्ही सुद्धा लई भारी नाचत होतो बाहेर. सगळे इतके भारी नारायणी ओरडत होते. काय इतकी भारी मजा केली ना, खरंच खूप भारी मजा केली. याचा आवाज ऐकायला काही नाही, पण इतका आवाज होता ना. आणि आम्ही ओरडत पण होतो, गाणी पण लावलेली, काय केलंच आवाज होते. तर बघा इथं किसलं भारी तो म्हणत होता नारायणी. ह्याच्या आदल्या दिवशी सुद्धा ह्यानं म्हणलेलं, आणि इतकं सगळ्यांना आवडलेलं. मग त्याला सगळ्यांनी सांगितलं एकदा हिला म्हणून दाखवून, तो माझ्यासाठी ते म्हणून दाखवलेलं. ते भारी म्हणत होता तो. त्यानंतर परत सगळे इथं नाचायला लागले. रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत नाचत होतो. आम्हाला भानच नव्हतं की किती वाजलेत, काय चाललंय, आम्ही काय करतोय. आणि अवधूत मात्र झोपलेला, तो उठून बसला आवाजानं. नंतर तो झोपतच नव्हता, त्याला सुद्धा नाचायला नेत होते सगळेजण, पण तो कुणाकडे जाईल तर शपथ. इतका त्रास दिलेला आहे ना मला त्यानं या सगळ्या कार्यक्रमांमध्ये. खूप म्हणजे मी एन्जॉय पण भरपूर केला, आणि अवधूतच्या साईडवर मला खूप त्रास पण अवधूतनं दिला. कारण तो कुणाकडेच जात नव्हता. म्हणजे माहेरी गेल्यावर मम्मी पप्पांकडे तरी तो जातो घरी असताना, पण तो मम्मीच पप्पांकडे सुद्धा जात नव्हता. फक्त मी पाहिजे होती. आणि लास्टच्या दिवशी म्हणजे माझा हात इतका सुजलेला ना, त्याला घेऊन नुसतं अंगावरती पाहिजे होतं त्याला, खालीसुद्धा थांबत नव्हता. असं आता काय करणार, सगळेजण नवीन होते त्यामुळे त्याचं असं चाललेलं मे बी.
त्यानंतर रात्री आम्ही 2 वाजता झोपलो. झोपताना काही मी शूट घेऊ शकले नाही, कारण इतके दमलेलो नाचून नाचून, तशी कधी झोप लागली कळलं पण नाही. त्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्हाला निघायचं होतं कोल्हापूरसाठी हॉलवरती लग्नाच्या. त्याआधी तुळशीचं लग्न करून घेतलं, कारण तुळस तशीच घरात ठेवून आपण लग्नाला जाणं तसं योग्य नाही. त्यामुळे सगळे म्हणलं की पहिल्यांदा तुळशीचं लग्न करून घेऊ. त्यामुळे तुळशीचं लग्न केलं. इथं भटजी म्हणून दिग्विजयालाच उभा केलेलं, कारण कुठल्याच मुलांची अंघोळ झाली नव्हती, ह्याच्या एकट्याचीच झालेली, त्यामुळे त्यालाच उभा केलं. त्यानंतर आमच्या नवरीबाईंनी आरती छान अशी करून घेतली. म्हणजे तिला पण किती असं वेगळं वाटत असेल ना, की आता ह्या वर्षी तुळशीच्या लग्नाला आपण ह्या वर्षीच फक्त आहे, आता पुढच्या वर्षी ह्यांचेच करून घेणार, आपण नवऱ्याच्या घरी असणार. बापरे, किती ती म्हणजे खराब फिलिंग असते ना. पण ती प्रत्येक मुलीलाच असते, ती काही तिला एकटीला नाही का मला एकटीला नाही, सगळ्यांनाच तसं असतं. पण आता काय करणार, जे आहे ते आहे असो. त्यानंतर सगळं छान असं आवरलं, तुळशीचं लग्न केलं, आरती झाली, प्रसाद वगैरे दिला सगळ्यांना. मग परत आम्ही निघालो हॉलवरती जाण्यासाठी. इतकी गडबड चालू होती. त्यात हा अवधूत तर ना, हे शूटसुद्धा मी करत नव्हते, मी घरी थांबलेले, माझा फोन माझ्या बहिणींकडे दिलेला, त्या सगळं हे शूट करत होत्या. मधीच मग नंतर मी गेले ह्याला तुळशीच्या लग्नासाठी लास्टला, कारण अवधूत उठूच देत नव्हता मला. बस खाली बस, मी तुझ्या मांडीवर बसणं, खाली बस. इतका वैताग आलेला ना, असं वाटत होतं कुठून चूक केली आणि लग्नाला आले. इतका तो त्रास देत होता. पण त्याची तरी काय चुकी, हे सगळेजण त्याच्यासाठी नवीन होते, त्यामुळेच तो इतका त्रास देत होता. त्यानंतर तुळशीचे लग्न झाले, सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतले. म्हणजे त्या दिवशी होती एकादशी, त्यामुळे सगळ्यांसाठीच भगर आणि आमटी होती. गाड्या दारांमध्ये लागून तयार होत्या, सगळ्यांचे बॅग वगैरे तयार होते, सगळे रेडी होते. नवीन साडी वगैरे जे काय काय होतं ते घालून काय कायची तयारी चाललेली होती. असं सगळं आवरत होतं. मग हे सगळं शूट माझ्या बहिणीने केलेलं आहे, कारण अवधूत मला हालूच देत नव्हता. म्हणून मी तिलाच म्हणलेलं, जा हा फोन घे आणि सगळं शूट करून ये, नंतर मग मी व्हॉइस ओव्हर लावीन त्याला. तिला सगळं छान असं शूट करून आणलेलं. आणि हे बघा, हे सगळे म्हणजे मामाची मुली आहेत. आणि हा दिग्विजय आहे, हा अवधूतचा सक्का मामा. त्यानंतर घरातलं सगळ्यांचं आवरलेलं, सगळे नवरीबाईची वाट बघत होते. आणि आमचं रडणं बिडणं सगळं झालं घरात. आणि त्यानंतर आम्ही बसलो गाडीमध्ये आणि पोहोचलो कोल्हापूरला. गाडीमध्ये काही शूट घेतलं नाही, कारण अवधूत खूप दंगा करत होता. त्यानंतर हॉलवरती आलो. हॉलमध्ये आम्हाला हे वेलकम ड्रिंक दिलं, जे की छान होतं. आणि अवधूत नेमका झोपलेला आहे, त्यामुळेच मला हे पिता आलं. अवधूत जर जागा असता तर त्यानंच 2 ग्लास पिऊन टाकले असते. त्यानंतर इथे या मुलांचं चाललेलं नुसतं मुलींचं शूट घेते, आमचं घेत नाही का, म्हणून त्यांचंसुद्धा शूट घेतलं. सगळे बघा खूप छान खुश होते. लग्न हॉल पण एकदम भारी होता. आणि हे गार्डनमध्ये ते एंगेजमेंट त्यांनी केलेली, खूप छान एंगेजमेंटसुद्धा झाली. सिटिंग अरेंजमेंट खूप भारी होती आणि व्ह्यूसुद्धा खूप छान होता सगळ्यांची. नंतर हे भेटी गाठी असतं, असं काय म्हणतात ते, नारळ देऊन, पानाचा विडा, साखर देऊन असं काय काय करतात. म्हणजे हे मुलाचे आजोबा आणि मुलीचे आजोबा, नंतर मुलीचे काका, मुलाचे काका, मुलाचे वडील, मुलीचे वडील, मुलाची मम्मी, मुलाची मम्मी, मुलीची मम्मी, असं काय काय त्यांचं भेटीगाठी असतं. ते सगळं झालं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ सगळेजण हॉलमध्ये बसलो. तिथं त्यांनी जो आम्हाला दिलेला तो चेंजिंगसाठी, तर सगळेजण खूप दमलेलो. तिथं ते बसलो. त्यानंतर आवरताना सुद्धा मला व्हिडिओ घेता आला नाही, कारण हॉलमध्ये त्या रूममध्ये इतकी गर्दी होती भयानक. मी माझं तर 2 मिनटं फोनसुद्धा सापडत नव्हता, इतकी भिलेली मी. पण नंतर सापडला. खूप गर्दी होती, त्यामुळेच तो शूट मला काही घेता आला नाही आवरताना. आणि मी काही नाही, सिंपल माझा जो घागरा आहे तो घातलेला. त्यानंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये, जिथे साखरपुडा चालू होता. आणि आमची नवरीबाई इतकी छान दिसत होती. तिनं आत्ता ग्रीन कलरची साडी नेसलेली आणि नंतर ती घागरा घालणार होती संगीतच्या टाईमला. साखरपुडा पण खूप छान झाला, एकदम मस्त झाला. तिला त्यांनी रिंग घातली अशी एकदम भारी, गुडघ्यावरती बसून वगैरे एकदम छान. त्यानंतर हा बघा आमचा ग्रुप मुलांचा, ज्यामध्ये आता फक्त माझं आणि आता आमच्या सोनूचं, आमच्या दोघींचंच आता लग्न झालेलं आहे, बाकी सगळे अजून लग्नाचे बाकी आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की आमच्या घरात अजून किती लग्न आहेत. खूप भरपूर लग्न आहेत आमच्या घरात. आणि याचे सगळे व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिसणारच आहेत. काही जण अजून छोटे आहेत, काही जण मोठे आहेत, काही लग्नाच्या वेळेला आलेले आहेत. सगळं व्यवस्थित तुम्हाला दिसेलच. त्यानंतर एंट्री झाली आमच्या क्यूट कपलची. खूप छान दोघे दिसत होते.
तिने घागरा वेअर केलेला, त्यांनी ब्लेझर सूट वेअर केलेलं, छान दिसत होते, मस्त दिसत होते. आणि मी तिथंच खुर्चीवरती बसून हे सगळं शूट घेत होते, कारण मला उभं राहायला काही चान्सच नव्हता. आमचे साहेब काही मला सोडत नव्हते. सगळेजण मला चिडवत होते की हा काय तुला असं चिकटून बसलाय गुळासारखा वगैरे. पण काय करणार ना, आता त्याला रडवलं तर मग आत्ताच्या आत्ता निघून जावं लागलं मला औरंगाबादला, अशी स्थिती होईल. त्यामुळे म्हणलं जाऊ दे, काय करणार. त्यानंतर मस्त अशी त्यांची एंट्री झाली, खूप भारी एंट्री केली, इतकं भारी वाटत होतं ना. आणि आमच्या लग्नाच्या वेळेस एवढं काही तामझाम नव्हता, म्हणजे ह्याच सगळ्याची फॅशनच नव्हती तेव्हा, एवढं काही ट्रेंडिंगवालं काहीच नव्हतं. आत्ता हे सगळं आलेले, त्यामुळे ह्या सगळ्यांचे लग्न बघून इतकं भारी वाटतं ना, लय मस्त वाटतं. त्यानंतर आतिषबाजी झाली, त्या दोघांनी केक कटिंगचा त्या दोघांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मग सगळ्यांचे डान्स एक 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 सुरू झाले. ह्यांचासुद्धा डान्स होता, तो सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच. खूप भारी सगळा कार्यक्रम झालेला. केक कटिंग झालं, पण आम्हाला कोणाला केकच मिळाला नाही, कारण काय माहिती जेवणाच्या केक कुठं गायब झालेला असं. पण केक दिसत तर भारी होता. त्यानंतर सगळ्यांचे डान्स चालू झाले. ह्या मुलीकडच्या आहेत, म्हणजे आमच्या मुली आहेत, ह्या माझ्या बहिणी आहेत, तिघीसुद्धा माझ्या मामाची मुली आहेत आणि एक मावशीची मुलगी. इतका भारी डान्स केला आणि त्यांनी. आता तुम्हाला बघा, मी आवाज दाखवते. त्यानंतर हा डान्स केलेला आमच्या नवरीबाईच्या ननंदबाईंनी, ह्यांनी सुद्धा खूप छान डान्स केला. आणि हा डान्स स्पेशली आमच्या नवरीबाईसाठी सरप्राईज होता. या सगळ्या सासवांनी मिळून तिच्यासाठी हा डान्स केलेला. इतका सुंदर या सगळ्यांनी डान्स केला ना, खूप मस्त डान्स केला. आम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप छान आवडलं. त्यानंतर मग मी जेवण करायला बसले, कारण अवधूत सुद्धा उठलेला आणि त्याची किरकिर सुरू झालेली. त्याला आता बेडवरती झोपायचं होतं, मांडीवर बसून झोपून तो खूप अवघडलेला. त्यामुळे मी जेवण करत करत हा सुद्धा डान्स एन्जॉय केला. स्पेशली मला यांचा डान्स बघायचा होता. किती वेळ मी यांच्या डान्ससाठी खालती बसलेली वाट बघत होती, पण
नेमकी मी वरती रूममध्ये आले आणि यांचा डान्स सुरू झाला. पण काय करणार ना, आता आपलं बाळच रडत असताना मग फर्स्ट प्रायोरिटी ऑफकोर्स आपण त्यालाच देणार. पण मी डान्ससुद्धा सोडला नाही बघायचा. रूमच्या बाल्कनीमध्ये येऊन फोनमध्ये झूम करून तो डान्स बघत होती. इतका छान दोघांनी सुद्धा डान्स केलेला ना, म्हणजे हा असा इथं प्रॉपर दिसत नाही आहे, पण खूप मस्त बसवलेला त्या दोघांनी सुद्धा. एकदम भारी, मला तर खूप आवडला. तर तुम्ही सुद्धा बघा. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. मला जेवढे व्ह्यूज येतात व्हिडिओला तेवढे त्याच्या अर्धे सुद्धा सबस्क्रायबर्स येत नाही. सो प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.